राधे राधे, सुप्रभात. कसे आहात तुम्ही सर्वे? आय होप सर्वे आनंदित असेल, मजेत असेल. आणि मी नेहा सोनटक्के स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नेहाज ब्लॉग, म्हणजेच मी नीलरत्नधारी देवीदासी. तर टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठे चाललो आहोत. तर बरोबर आम्ही मुंबईला चाललो आहोत आणि आमची वन डे ट्रिप होती ही. तर आम्हाला लवकरात लवकर निघायचं होतं कारण आमची 5:30ची ट्रेन होती. तर पुणे टू मुंबई अशी आमची ट्रेन होती आणि आता आम्ही पुणे स्टेशनला पोहोचलो आहोत. हरे कृष्णा सर्वांना, सुप्रभात. तर आज आमचा जाण्याचा जो दिवस आहे, म्हणजे आम्ही आज मुंबईला चाललो आहेत. तर मुंबईला असंच म्हणजे खारघर, जसं चौपाटी, तर आम्ही ते 2-3 इस्कॉन मंदिर आहे तिथे आम्ही विजिट करणार आहोत. तर तिथले दर्शन वगैरे घेणार आहोत. सो कनेक्ट राहा आणि तुम्ही पण आमच्याबरोबर दर्शन करा. तर प्लॅन म्हणजे आमचा असं काही फिक्स नव्हता. आमचा 2 दिवस आधीच असा प्लॅन झाला आहे की मुंबईला जायचं आणि 1 दिवसात म्हणजे वन डे ट्रिप करून यायचं. सो त्यामुळे आता आम्ही ट्रेनची वाट बघतो. आम्ही पुणे स्टेशन पोहोचलो आहे, आमची ट्रेन अजून यायची आहे. सो तर आता इथे आम्ही प्लॅटफॉर्मवर आलो होतो. तर आमची 5:30ची ट्रेन होती, बट ट्रेन 20 मिनटं उशिरा आली होती. तर सकाळचं वातावरण तर इतकं शांत होतं, पण स्टेशनवर आल्यानंतर तर असं ट्रेनचा आवाज आणि अनाऊन्समेंटचा आवाज हाच असतो. आणि प्रवासी तर आता सध्या जास्त नव्हते कारण सीझन नसल्यामुळे, नाहीतर जेव्हा सीझन असते उन्हाळ्याचा किंवा दिवाळीचा तेव्हा इतकी गर्दी असते स्टेशनवर. बट आता खूप खाली खाली होतं आणि शांत होतं असं. तर छान वाटलं आणि प्रवास पण आमचा खूप छान झाला. ट्रेनमध्ये बसल्यानंतर मला इतकी झोप यायला लागली कारण रात्री मला झोपायला उशीर झाला होता, कारण मला 2 व्हिडिओ शूट करायचे होते म्हणून. तर ते व्हिडिओ शूट केल्यानंतर मला झोपायला 1-2 वाजले असेल. परत 4 वाजता उठायचं होतं. त्यानंतर मी ट्रेनमध्ये मस्तपैकी झोपून घेतलं होतं 2 तास. आणि मग उठल्यानंतर हा बाहेरचं दृश्य बघत होती, तर इतकं फ्रेश वाटत होतं. मग वेळ भेटलाच होता तर म्हटलं चला जपा पण करून घ्यायचं. तर खाली वेळ वाया घालवायचं नाही, आपण कंटिन्यू हरिनाम घेत राहायचं, असे आमचे प्रभुपादजी सांगतात. तर जपा पण चालू होता आणि ते ट्रेन इतकी रिकामी झाली होती आता. तर इथे फायनली आम्ही पनवेल स्टेशनला पोचलो. तर आम्हाला जवळपास 9:30 वाजले होते आम्ही पनवेल स्टेशनला जेव्हा पोचलो. तर आम्हाला थोडं कळत नव्हतं कारण पहिल्यांदाच आलो होतो आम्ही पनवेलला. तर इथे मग आम्ही विचारत कुठली लोकल पकडायची वगैरे. तर इथे आम्हाला ठाणे लोकल भेटली होती. तर आम्हाला खारघरला जायचं होतं. तर गर्दी बघा लोकलमधली किती गर्दी असते इथे मुंबईमध्ये, अरे बापरे. तर आम्ही फायनली कसं तरी चढलो ट्रेनमध्ये आणि आता आम्ही जाणार आहोत इस्कॉन खारघरला. तर इथे आम्हाला जवळपास 15 मिनटं लागले असेल खारघर स्टेशनला पोचायला. तर हे बघा खारघर स्टेशन आहे. तर हे हार्बर लाईनवर येते मला वाटते. तर नंतर आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो, फ्रेश वगैरे झालो थोडं. त्यानंतर बाहेर आलो, ऑटो पकडली आणि ऑटोने मग आम्ही इस्कॉन टेम्पलला गेलो. तिथनं 3-4 किलोमीटर अंतरावरच आहे. आणि इथे आता थोडे छान सजवलं होतं कारण इथे अमित शहाजी येणार होते. तर इथे काहीतरी असा प्रोग्राम होता. आणि इथल्या बिल्डिंगा तर इतक्या उंच उंच असतात की बापरे. तर बघून बट पुणे आणि मुंबईचं वातावरण थोडं फरक असतंच. तर इथे फायनली आता आम्ही आमच्या इस्कॉन टेम्पलला पोचलो आहोत. तर श्री श्री राधा मदन मोहन टेम्पल की जय. तर आतमध्ये आल्यानंतर आम्ही चप्पल स्टँडला ठेवले. त्यानंतर हे बघा किती शांतिमय असं दृश्य होतं. आणि हे थोडं म्हणजे पनवेल म्हणजे आउटसाईड असल्यामुळे मंदिराचं जे एन्व्हायरमेंट आहे, जे नेचर व्ह्यू आहे ते इतकं सुंदर आणि एकदम शांतिमय होतं. तर मी सेकंड टाईम आली आहे इथे. फर्स्ट टाईम जेव्हा मंदिरचं इनॉग्रेशन होतं तेव्हा आले होते. तर ते आमच्या भक्तांबरोबर आले होते आणि हे आता सेकंड टाईम मी व्हिजिट करते इथे. तर प्लॅन असाच होता की माझे प्रभूजी म्हणजे यांना टेम्पल बघायचं होतं. हे माझ्यासोबत आले नव्हते जेव्हा मंदिराचं नवीन इनॉग्रेशन होतं तेव्हा. त्यामुळे आम्ही प्लॅन केला वन डे ट्रिप आणि जिथे पण इस्कॉन मंदिर आहे तिथे जायचं होतं आम्हाला. तर बघूया आता एका दिवसात किती इस्कॉन टेम्पल कवर होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. तर आजूबाजूला छान मोठ्या मोठ्या बिल्डिंगा पण आहे इथे. आणि हे मंदिर मला वाटते 9 एकरमध्ये असं बनवलं आहे. आधी छोटंच होतं मंदिर हे, बट तेव्हा मला माहिती नव्हतं की खारघरला पण इस्कॉन टेम्पल आहे. जेव्हा नवीन मंदिर म्हणजे हे असं मंदिर बांधण्यात आलं होतं, किती सुंदर असं आतमधलं व्ह्यू बघा तुम्ही. तर तेव्हा मी इनॉग्रेशनला आले होते इथे.
तर आणि DTsचे पण इन्स्टॉलेशन होते, त्यात माझे गुरु महाराजचे होते, त्यांचं कीर्तन वगैरे, त्यांच्या हातून अभिषेक वगैरे झाला होता या DTsचा. तर हे आहे गोरनिथा इथले. तर खूपच सुंदर असं दृश्य. आणि बघा, जेव्हा पण आपण भगवंतासमोर जातो तेव्हा आपण सलेंडर व्हायचं, म्हणजे आपले दोन्ही हात वर करायचे आणि हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असं म्हणायचं. तर हे आहे इथले मदन मोहनजी. श्री श्री राधा मदन मोहन की जय. तर बाजूला ललिता आणि विशाखा पण आहे आणि त्यांच्याच बाजूला मग राम दरबार आहे. तर रामजी, सीता आणि लक्ष्मणजी आणि हनुमानजी असं त्यांचं विग्रह आहे. तर मंदिराच्या म्हणजे या DTsच्या पाठीमागे खूपच सुंदर असं डिझायनिंग काढलं होतं, बट ते बंद केलं होतं, तिथे काहीतरी काम चालू होतं. मग आम्ही थोडं बाहेर आलो, थोडं बाहेरचं वगैरे आम्ही सर्व बघितलं. त्यानंतर इथे थोडा आम्ही फोटोशूट पण केला होता. मग इथे मंदिर जवळपास आम्हाला सर्व बघता 11:30 वाजून गेले होते. तर इथे खाली आलो मग आम्ही. हे आहे गोविंदाज रेस्टॉरंट. मोठं रेस्टॉरंट पण वर आहे, बट आम्हाला थोडं स्नॅक्सच घ्यायचं होतं, कारण आम्ही घरून पण टिफिन आणला होता, त्यात होतं इडली वगैरे. तर हे बघा, आम्ही फक्त कचोरी, समोसा आणि श्रीजेला खायची होती पेस्ट्री. तर चला आता आम्ही आमचा फूड एन्जॉय करतो. आमचं इथे आता प्रसाद वगैरे घेऊन झाला होता. त्यानंतर इथे बाजूलाच मॅचलेस गिफ्ट शॉपी म्हणजेच इस्कॉनची गिफ्ट शॉपी होती. तर तिथे भरपूरशा अशा गोष्टी असतात की जे तुम्ही तुमच्या मंदिरासाठी किंवा तुमच्या घरासाठी वगैरे घेऊ शकता आणि तुम्ही स्वतःसाठीही घेऊ शकता किंवा कोणाला गिफ्ट द्यायचं असेल ते पण कोणाला द्यायसाठी खूप छान ऑप्शन आहे तिथे. तर चला बघूया, थोडा एक्सप्लोर करूया. हा नेचर व्ह्यू बघा, किती सुंदर सुंदर अशी झाडं लावली आहेत. इतकी पॉझिटिव्हिटी वाटते असे हिरवेगार झाडं बघून. आणि समोर जाता जाताच मला बाजूला दिसला हत्ती. तर मला असं पहिल्यांदा वाटलं की तो ओरिजिनल आहे, बट जवळ गेलो तर तो प्लास्टिकचा होता. पण मजा आली बघून. नंतर इथे बाजूलाच महाप्रसाद वितरण चालू होतं. महाप्रसाद वगैरे आम्ही घेतला आणि आम्ही ऑटो बुक केला आणि आम्ही स्टेशनला परत आलो. तर इथून आम्हाला जायचं होतं आता जुहू इस्कॉन टेम्पलला. तर प्रभूजी आमचे सांगायला लागले की कसं कसं जायचं आहे. तर इथे आता ट्रेन येणार होती, बट ट्रेनला पण 5-10 मिनटं उशीरच होता. तर आता फायनली ट्रेन आली आहे आणि याच्या पुढचा ब्लॉग तुम्हाला पार्ट 2मध्ये दिसणार आहे, कारण व्हिडिओ लॉंग होईल म्हणून मी 2 पार्टमध्ये बनवला आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हरे कृष्णा, राधे राधे, कीप स्माइलिंग.